आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। साखराळे ग्रामपंचायतीवर बेकायदेशीर कामांना खत पाणी घातल्याचा आरोप, अमित चव्हाण व ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू। साखराळे तालुका वाळवा येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर विस्तारवाढीला व ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला विरोध करत युवा शक्तीचे कार्यकर्ते अमित चव्हाण आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। कारखान्याचा गाळप विस्तार 7,000 वरून 15,000 मेट्रिक टन आणि को जनरेशन प्रकल्प 28 वरून 68 मेगावॅट करण्याचा घाट घातला जात असून या प्रदूषणकारी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। अमित चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्याने पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता प्रकल्पाचे 70 ते 80% बांधकाम पूर्ण केले आहे। या नियमबाह्य कामाला पाठीशी घालण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना, नोटीस किंवा दवंडी न देता केवळ मर्जीतील लोकांची बेकायदेशीर गुप्त ग्रामसभा पार पाडली आणि ना हरकत दाखला मंजुरीचा घाट घातला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार या प्रकल्पामुळे साखराळेसह परिसरातील 15 ते 16 गावांमध्ये गंभीर प्रदूषण पसरून नागरिकांना फुफ्फुस, हृदयविकार व मेंदूतील गाठी यासारखे जीवघेणे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे। नियमानुसार असा प्रकल्प लोकवस्तीपासून 5 ते 7 किलोमीटर दूर असावा, मात्र हा प्रकल्प अवघ्या 10 ते 15 फुटांवर उभारला जात आहे। बेकायदेशीरपणे दिलेला ना हरकत दाखला आणि गुप्त ग्रामसभा तत्काळ रद्द करावी। कारखान्याचे 70 ते 80% झालेले बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे। ग्रामस्थांनी दिलेल्या आक्षेप निवेदनाची अधिकृत पोच देण्यात यावी। ग्रामपंचायतीने निवेदनाची पोच देण्यास नकार दिल्याने हे आंदोलन अधिक चिघळले आहे। जोपर्यंत बेकायदेशीर बांधकाम पूर्णपणे बंद होत नाही आणि निवेदनाची लेखी पोच मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। मी अमित चव्हाण, राहणार साखराळे। मी याच गावचा रहिवासी असून जे माझ्यासोबत बसलेले उपोषणासाठी असणारे आमचे युवा शक्तीचे कार्यकर्ते, आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक, आमचे मार्गदर्शक हे आम्ही इथं उपोषणावर बसलो आहे। उपोषणाचं कारण असं आहे की काल साखराळे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित केली होती। ती पूर्णपणे बेकायदेशीररित्या आयोजित केली होती। कारण की एखाद्या गावात ग्रामपंचायत ज्यावेळेस ग्रामसभा आयोजित करते त्यावेळेस कमीत कमी 8 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आधी गावामध्ये जाहीर नोटीस काढते, वार्ताफलकावरती सूचना देते किंवा दवंडी मार्फत किंवा स्पीकर मार्फत गावात पुकारलं जातं। असा कुठलाही प्रकार न करता ठराविक त्यांच्या सोबत असणारे त्यांचे जवळचे कार्यकर्ते, जे सत्ताधार आहेत, त्यांचे जे कारखान्यात कर्मचारी आहेत, त्यांना पर्सनली मेसेज, कॉलिंग, निरोप देऊन त्यांच्यापुरतीच त्यांनी ग्रामसभा आयोजित केली होती। ही भ्रष्ट ग्रामपंचायत ही ग्रामसभा कशासाठी घेणार होती? चोरून ग्रामसभा का घ्यायची होती? कारण की राजाराम बापू कारखान्याचा जो विस्तार चालू आहे, खरा मुद्दा असा आहे की राजाराम बापू कारखान्याचा जो विस्तार चालू आहे, आता त्यांचं जे गाळप क्षमता आहे 7,000 टन प्रतिदिन आणि त्यांचा जो को जनरेशनचा प्रकल्प आहे तो 28 मेगावॅटचा, त्याचं जे विस्तार करायचं काम चालू आहे ते 7,000 गाळपवरून 15,000 टन प्रतिदिन गाळप आणि 28 मेगावॅटवरून 68 मेगावॅट असं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे। प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा त्यांनी जी बेकायदेशीररित्या तिथं जे बांधकाम उभा केलंय किंवा त्या मशिनरी बसवण्यासाठी जे काही स्ट्रक्चर उभा केलंय ते काम प्रकल्पाच्या 70 ते 80% काम त्यांनी पूर्ण केलंय। आणि सगळ्यात दुर्दैवी बाब की ते काम पूर्णपणे बेकायदेशीररित्या केलेलं आहे। कोणत्याही प्रकारची त्यांनी परवानगी घेतलेली नाही। ज्या परवानग्या MPCB कडून, CPCB कडून घ्याव्या लागतात अशा कुठल्याही त्यांच्याकडे परवानग्या नाहीत। आणि त्या कामाचं जे आहे त्याचा आमच्याकडे पुरावा आहेत, फोटो आहेत, जिओ टॅगिंग असणारे त्या लोकेशनचे फोटो आहेत। त्या उभा करण्यासाठी VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट लिमिटेड मांजरी यांचा एक अहवाल असतो, तो अहवाल त्यांनी सादर करावा लागतो। आणि तो जो प्रकल्प आहे तो साखराळे गावात असून, दुसरी गोष्ट त्या गावाच्या आजूबाजूची जी 15-16 गाव आहेत त्या गावात त्याचं होणारं प्रदूषण आणि त्याच्यामुळे होणारं जे नुकसान आहे किंवा त्याचं जे इफेक्ट आहे ती त्याच्यासाठी त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी अभ्यास केलेला आहे की हे जो प्रकल्प आहे तो एवढा बेकायदेशीर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं बेकायदेशीर असून जो गावातल्या नागरिकांच्या जीवास एवढा प्रमाणात आरोग्यास धोका निर्माण होणारा प्रकल्प आहे। तर एवढा मोठ्या प्रमाणात जो प्रकल्प आहे तो लोकवस्तीपासून कमीत कमी 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती असावा असा नियम आहे। आणि तुम्ही जर त्या रोडनं आला असा तर कारखान्याला लगत, त्या प्रकल्पाला लगत
अवघ्या 10 ते 15 फुटावरती लोकवस्ती चालू होत्या. मग एवढा घातक जीवघेणा प्रकल्प इथं होत असेल आणि भविष्यात आमच्या गावातील नागरिकांचे, वृद्ध, लहान मुलांचे जर आरोग्य धोक्यात येणार असतील, त्यांना फुफ्फुसाचे, हृदयविकारासारखे किंवा डोक्यामध्ये असे रक्ताच्या गाठी होणार आहे, म्हणजे ते प्रत्येक प्रदूषण वेगळं आहे, ह्या प्रकारे जे वेगवेगळे होणारे आजार होणार असतील तर तो प्रकल्प कशासाठी आम्हाला पाहिजे. तर त्या प्रकल्पाच्या विरोधात आमचं ही जी चालू आहे तेच आम्ही काल ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान मांडायला आलेलो होतो. आमचे जे निवेदन होती किंवा आमचं जे निवेदन होतं, मुद्दे होते, ते आम्ही त्यासाठी आलेलो. आम्ही लेखी स्वरूपात त्यांना निवेदन सुद्धा दिलं. हे आमचं कालचं निवेदन आहे, जे काल ग्रामसभेला दिलेलं हे निवेदन आहे. आमच्या प्रमुख 2-3 मागण्या आहेत, त्या मागण्या आम्ही ग्रामपंचायतीकडे केलेल्या. त्यातनं पण आम्ही जरा विचारणा केली की साहेब तुम्हाला ही बंधनकारक आहे, आम्हाला फक्त पोच पाहिजे. आम्ही म्हणत नाही की या निवेदनावर तुम्ही ऍक्शन घ्या किंवा त्याचा मुद्दा आम्हाला समजावून सांगा किंवा काय करा. तर त्यातला एक जण म्हणला की आम्ही ते देऊ शकत नाही, आम्हाला तो अधिकार नाही देण्याचा. ह्या भाषेत केल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं असं काय आम्हाला सांगू नका, तुम्हाला जर द्यायचं नसलं तर तुम्ही आम्हाला एखाद्या कोऱ्या कागदावर लिहून द्या शिक्का मारून की आम्हाला हा अधिकार नाही की तुम्हाला पोच देण्याचा, तर आम्ही इथून जातो. असं करत असताना ते जे त्यांनी कर्मचारी त्यांनी आमच्या फेटाळ्या, आम्हाला पोच दिली नाही म्हणून आम्ही इथेही उपोषण केलेलं आहे. आणि जोपर्यंत आम्हाला त्या आमच्या निवेदनावरती पोच मिळत नाही आणि ते कारखान्यात चालू असणारं बेकायदेशीर 70-80% झालेलं बांधकाम आहे ते बंद करत नाहीत पूर्णपणे ग्रामपंचायत, तोपर्यंत आम्ही इथनं हे उपोषण सोडून उठणार नाही, हे आमचा पवित्र आहे.